Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. इंधन बचतीचा सल्ला रविवारीच पंतप्रधान मोदींनी दिला होता आणि आता 3 रुपयांची वाढ करण्यात आली आणि त्यावरून काँग्रेसनं हप्ता वसुलीची टीका पंतप्रधान मोदींवर केली आहे. पाहूयात एक रिपोर्ट. अखेर पेट्रोल डिझेलच्या दरात 3 रुपयांची वाढ झालीच. अमेरिका इराणच्या युद्धामुळे आता महागाईचा आणखी भडका उडणार आहे. पेट्रोल डिझेलमध्ये 3 रुपयांची वाढ झाल्यामुळे मुंबईत 1 लिटर पेट्रोलसाठी 106 रुपये 68 पैसे, ठाण्यात 106 रुपये 84 पैसे, पुण्यात 106 रुपये 82 पैसे तर नागपुरात 107 रुपये 93 पैसे मोजावे लागणार आहेत. पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाल्यानंतर राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला. मोदी सरकारची चूक आणि जनतेला किंमत मोजावी लागते. सध्या 3 रुपयांचा फटका बसलेला आहे. उर्वरित वसुली हप्त्यांमध्ये केली जाईल. खूप परेशान झालो साहेब. आम्ही पहिले गॅसचे भाव, आता पेट्रोलचे भाव, कसा धंदा करावा काय करावा एकदम परेशान झालो सध्या. नाही आता कधी भावाला तर जीव द्यायचीच भारी. सर्वसामान्यांनी काय करायचं, अशाच पद्धतीने भाव वाढत राहिले तर मग खाण्याचे हाल होऊ लागले लोकांचे. आज 3 रुपये वाढले होते, 10 रुपये वाढतील भाव. काय याच्यावर काय आळा घालायलाच पाहिजे ना सरकारने. काहीतरी याच्यावर विचार करायला पाहिजे पहिलेपासून. महंगाई तो है, ये तो पब्लिक के ऊपर ही बैठना है ना. ये यानी तकलीफ तो जाहिर ही ना, पहले ही महंगा है उसमें और महंगाई बढ़ गई है. ये वो तो तकलीफ जाना ही है इसमें. रिक्षावाल्याचं एक तर पूर्णपणे सरकारने कंबरडं मोडलेलं आहे. प्रत्येक वेळेला सिग्नल तोडला तरी कलम, आणि जे EV कॅमेरे बसवले जाते कॅमेऱ्याच्या माध्यमातून अकस्मात चलन वगैरे मारलं जातं. त्यात हा CNGचा हा प्रचंड धक्का. महिन्यातून 1-2 वेळा आज तर 3 रुपये वाढ झालेली आहे. एखाद्या वेळेला रिक्षावाला हा आत्महत्या करण्यास प्रवृत्त होईल. कारण एवढ्या महागाईच्या काळामध्ये मुलांचं शिक्षण, घरचं कुटुंब, प्रपंच या व्यवसायामध्ये रिक्षावाला भागू शकत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी इतर देशांच्या तुलनेत देशातली वाढ कमी असल्याचं म्हटलंय. पाकिस्तानात पेट्रोलमध्ये 200% वाढ झाली तर भारतात 3.5% वाढ झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. आज आपण जर बघितलं तर जगभरामध्ये इंधनाच्या किमतीत किती वाढ झाली. अमेरिकेमध्ये 51% वाढ आहे, सिंगापूरमध्ये 30% वाढ आहे, पाकिस्तान सारख्या देशात 200% वाढ आहे. आणि आमच्याकडे मात्र मोदीजींनी मात्र 3.5% वाढ या ठिकाणी केलेली आहे. आणि ती देखील आता इतके दिवस तर ती वाढ त्यांनी होऊ दिली नाही. अमृत काल में आपका स्वागत है और इस अमृत काल में महंगाई मैन अपना चाबुक चला रहे हैं. मोदी जी आपसे वसूली कर रहे हैं, आपकी जेब पर डाका डाल रहे हैं. जब आपकी जेब पर डाका डाला जा रहा है, जब आप पर महंगाई का चाबुक चलाया जा रहा है, तब दुनिया के तमाम ऐसे देश हैं जो अपने लोगों को राहत दे रहे हैं. नेपाल ने 2 रुपए पेट्रोल पर और 12 रुपए डीजल पर दाम कम किया. ऑस्ट्रेलिया ने एक्साइज ड्यूटी ऐसी घटाई कि 17 रुपए का फायदा पेट्रोल पर आ रहा है और यह फायदा जनता को आ रहा है, ना कि हमारे यहाँ की तरह तेल कंपनियों को. जर्मनी ने 17 रुपए पेट्रोल पर 19 रुपए डीजल पर घटाया. गेल्या 2 दिवसात सर्वसामान्यांना दरवाढीचा फटका बसलाय. CNG 2 रुपयांनी महागला. अमूल आणि मदर डेअरीच्या दुधातही 2 रुपयांची वाढ झाली. आता पेट्रोल डिझेलमध्ये प्रति लिटर 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. एकीकडे दरवाढ झाली असली तरी महाराष्ट्रात काही शहरांमध्ये पेट्रोल पंपावरती साठा संपल्याचं चित्र आहे. जळगावात साठा संपल्यामुळे पेट्रोल पंप बंद आहे. आधी ॲडव्हान्स रक्कम तेल कंपन्यांकडून मागितली जात असल्यामुळे पेट्रोल डिझेलचा पुरवठा होत नसल्याचं पंप चालकांचं म्हणणं आहे. वाशिममध्ये अनेक पंपांवर पेट्रोल डिझेल संपल्याची पोस्टर्स लागली आहेत. त्यामुळे डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. नागपुरात CNG भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. एका कारमध्ये CNG भरण्यासाठी 2 ते 2.5 तासांचा वेळ लागतोय. परळीत CNG भरण्यासाठी पंपावर 2 किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. परळीत काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलसह CNGचा नियमित पुरवठा होत नाहीये. गडचिरोलीत तुटवड्यामुळे पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्यात. 7 पैकी 5 पंपांवर पेट्रोल डिझेल उपलब्ध आहे तर 2 पंपावर पेट्रोल डिझेल संपल्याचे पोस्टर लागलेत. गुजरातच्या सीमावर्ती भागातही काही दिवसांपासून पेट्रोल डिझेल उपलब्ध नाही. त्यामुळे गुजरातचे वाहन चालक महाराष्ट्रातील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पंपावरती येत आहेत. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा फटका आता सर्वच वस्तूंवरती होणार, ज्यात किराण्यापासून भाजीपाल्याचाही समावेश असेल. तर एसटीच्या तिकीट दरात सुद्धा वाढ करण्याचे संकेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेत. एकमेव महामंडळ
राज्य शासनाचं असं आहे की एवढं मोठ्या प्रमाणात डिझेलची खरेदी विविध संस्थांकडनं ती करते, त्यामुळे भविष्यामध्ये ह्याचं नुकसान जे आहे ते एस टी महामंडळाला भोगावं लागणार आहे. ठीक आहे, आजच्या तारखेला आम्ही काही दरवाढ करायचा किंवा भाडेवाढ करायचा निर्णय केलेला नाही, पण भविष्यामध्ये नाईलाज का होईना पण नाईलाज म्हणून तो निर्णय घेणं आम्हाला अपेक्षित आहे, कारण तो तोटा तर आम्ही सहन करू शकत नाही. म्हणजे येत्या काही दिवसात आता एसटीचा प्रवासही महाग होणार. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.